फुलसांगवी फाट्यावर ओबीसीच्या बॅनरला अज्ञात व्यक्तीने काळे फासल्यानंतर ओबीसीने त्या ठिकाणी जाऊन दुग्धाभिषेक घातला। सदर दुग्धाभिषेक आज गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी साधारणतः अंदाजे 12 वाजण्याच्या दरम्यान घातला आहे। गेवराई तालुक्यातील फुलसांगवी फाट्यावर लक्ष्मण हाके यांचे छायाचित्र लावलेल्या फलकावर अज्ञात व्यक्तींकडून काळी शाई फेकण्यात आली असा हा प्रकार समोर आला होता। त्यानंतर 12 सप्टेंबर रोजी शिंगारवाडी फाट्यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे। या मेळाव्याचे फलक फुलसांगवी फाट्यावर लावण्यात आले होते। याच फलकावर अज्ञात व्यक्तीने काळी शाई फेकून काळं फासलं। या फलकावर सर्वच ओबीसी नेत्यांचे छायाचित्र लावलेले होते। या प्रकारामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा शासन निर्णयाचे पडसाद बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी उमटायला लागले आहेत। मात्र याच ठिकाणी ओबीसीच्या बॅनरला काळे फासले लावल्यानंतर ओबीसी बांधवांनी त्या ठिकाणी जाऊन त्याच बॅनरला दुग्धाभिषेक घालून धुवून काढले व त्या ठिकाणी दुग्धाभिषेक घातला। फाट्यावरती उद्या होत असलेली सिंगरवाडी या ठिकाणी महाएल्गार मेळावा ओबीसीचा मोर्चा लक्ष्मण हाके सर यांच्या स्वागतानिमित्त उद्याच्या एल्गार मेळाव्याच्या स्वागतानिमित्त काही ओबीसीच्या कार्यकर्त्यांना बॅनर लावले, परंतु लोकशाहीमध्ये हे करत असताना दुसऱ्या बाजूच्या लोकांनी तिथं यायचं नसतं। परंतु धडधडीत या बीड जिल्ह्यामध्ये जो प्रकार चाललाय, कुठे बॅनरवर कशा पद्धतीच्या चारोळे लिहिल्या जातात या ओबीसी बारक्या बांधवाच्या विरोधात, तर कुठं आज आपण पाहतोय या ठिकाणी रात्रीच कुणीतरी मध्यरात्री येऊन काळं फासलंय। म्हणून आम्ही सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी जमा होऊन त्या बॅनरचा दुग्धाभिषेक केलाय।